आता आपण चाललोय विहिरीवर अंघोळ करायला, कारण लग्नाचं घर असल्यामुळे तिकडे सगळी घाई गडबड बाकी आहे. इधर फणस आहे, कितना बडा बडा आहे, खूप मोठे फणस आहे आणि काफा वाटतोय. वेणू करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे चमू तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते. शुभ प्रभात डबल सीटर. आता मी आहे मंडणगड येथील वाकोली या गावामध्ये. पहिला ब्लॉग पाहिला असेल, दुसरा पण ब्लॉग पाहिला असेल की मी आलेलो प्रणाली मॅडमच्या हळदीला, लग्नाला. आज तारीख आहे 10 तारीख. आज त्यांचं लग्न आहे. कालपासून दिवस थोडक्यात सांगतो तुम्हाला. ऑफिसला होतो, ऑफिसमधून निघालो, इथे पोहोचलो. तो एक ब्लॉग होता. त्यानंतर दुसरा ब्लॉग हा हळदीचा. दुसऱ्या ब्लॉग मध्ये हळद वगैरे आपण नाचलो, एन्जॉय केली, खूप छान असं सेलिब्रेशन केलं. मस्त वाटलं. गाव एकदम आडगावात आहे, त्यामुळे धमाल आली. खूप काय एन्जॉय करायला मिळालं. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, इथे आम्हाला राहायची व्यवस्था केली. हे एक घर, हे एक घर आणि ते तिसरं घर हे आहे आमच्या मॅडमचं घर, आणि समोरच आहे नवऱ्याचं घर. ही स्टोरी आहे ती समोरासमोरची आहे. तर आज इकडेच लग्न आहे. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर इथे नवरदेवाचं घर आणि आपल्या मागे प्रणाली मॅडमचं घर. आणि काल इथे टोटल 3 हळद म्हणू शकतो. त्यांचे होणारे जे मिस्टर आहेत ते भावाची पण काल हळद होती, म्हणजे प्रणाली मॅडमची हळद आणि इकडच्या 2 हळदी, अशा 3 हळदी होत्या. आज मॅडमचं लग्न 2:30 वाजता आणि त्यांच्या भावाचं लग्न आहे ते सकाळी चेनाळे या गावामध्ये. तर असं काही शेड्यूल आहे. काल आम्हाला हळदीतून सगळं आवरता 5 वाजले. काही जण बाहेर जाणार होती, तर संकेश होता, त्याला जस्ट आंबेतला सोडून आलो. आणि कसली काय आता झोप पूर्ण होते. वाजले आता सकाळचे 6:15. एकदा डोळा उघडला की नंतर मग आपल्याला झोप नाही लागत. इथे पाहताय की मंडपातल्या, आता मी वरती बाल्कनीत आहे, सगळी गार झोपले. तर खूप छान वाटतंय. कुठेतरी कोंबड्यांची बांग ऐकू होते, रातकिड्यांचा आवाज, रातकिड्यांचा किंवा जंगलातून जो किड्यांचा आवाज येतो तो ऐकू येते, आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालाय. छान वाटतंय. सकाळचे 6:15 वाजलेत मित्रांनो, आणि तुम्ही पाहताय ना, आता पहिल्या लग्नाची लगबग सुरू झाली. आम्ही इथे 5 वाजता झोपायला गेलो ना, तर या घरातल्या का की 5 वाजता उठलेल्या, तुम्ही आता झोपायला हो. आणि ते सगळे कामासाठी रेडी होत होत्या, कारण लग्नाची घाई. मस्त वाटतं. तुम्ही सीन बघू शकता ना, हे बघा, ही कौलारू घरं, मागे पूर्ण जंगल, कारण आडगाव असल्यामुळे ना एकदम जंगलाच्या डोंगराच्या मधोमध्ये गाव. आणि माझा मित्र ऋषी, तुम्हाला माहित असेल ना, या जंगलाच्या मागे जे गाव आहे ना, ते त्याचं गाव आहे कुडूक. मॅडम एन्जॉय केलं की नाही काम? हां, इथे आमचे चैतन्य मॅडम आहेत. मॅडम ओ मॅडम ओ मॅडम. लेडीज मंडळी आपली इकडे झोपली आहे. आणि सुन तो पहले, मतलब डांस भी कर रहा है, मजा भी रहा है. हाय, गुड मॉर्निंग मॅडम. सुन ना, स्पीकर लेके आना पार, अपन इधर ही लगा के नाचेंगे. अभी भी ये तोड़ डालेंगे. असं वाटतं यूज करू की नको? हे पाठवा, हे मला हे कर, काय बोलतो. मस्त वाटतंय ना एकदम.
हळदीचा रंग. तू काढू नको कुछ भी मत अरे एक नंबर. सिद्धी कुठे आहे? अच्छा इकडे आहे काय? ओळखलंच नाही. चल भाई कुठून जायचंय? ओ माय गॉड, फुल ट्रेकिंग. फुल ट्रॅकिंग मध्ये भाग घेणार आहे. एक नंबर. लग्नाचा दिवस आहे. काल हळद होती, आज लग्न आहे. टाइम काय झालाय बघ जरा. 2:30चं लग्न आहे आणि सकाळपासून आमचा नाश्ता आहे. टाइमपास करता करता आता 1 वाजलाय आणि आता आंघोळीला जातोय आपण विहिरीवर. भाई रस्ता बघ काय मस्त आहे रे. मला वाटलं मॅडम बोलल्या की फक्त वाट जाते, तर मला वाटलं की अशी नॉर्मल वाट असेल. हे तर फुल हेच आहे. बारिश में तो इधर पे फुल धरणा बाजार आहे. हा ना. मस्त बाजूने इथे नदी जाते. देखो इथे नदी आहे पूर्ण. इनका पहाड पे गाव आहे ना, डोंगरात गाव असल्यामुळे खालच्या साईडला नाही ना. आता आपण चाललो विहिरीवर अंघोळ करायला, कारण लग्नाचं घर असल्यामुळे तिकडे सगळे घाई गाडवे बाकी आहे. लेडीज महिला मंडळांना तिकडे फ्रेश होऊ दिलं. ते लोक फ्रेश झाले, ते रेडी पण झाले. मधुमतीचा छत्ता तो बघ. आणि तुम्हाला दाखवतो डेंजर. पत्थर मारू का वरती हा बघा मधमाशींचा पोळा. तुम्ही कधी जाऊन आला तिथे? हा, इथून नदी वाहत असेल आणि या जांभ्या खडकाच्या पायऱ्या त्या गावात जातात. कुठे विहीर निकाल दे. फणस चढू में किधर फणस निकालेगा भाई ये कपड़ा कैसे गंदा हो गया यार? अरे हल्दी कैसे लग गई? ही विहीर आहे. हे खोल आहे रे. एवढीच कशी विहीर? मासे बघ किती आहेत विहिरीत. अशा आतमध्ये पाणी बघ केवढं क्लीन आहे. पण मासे बघ तेवढे किती आहेत. विहीर आहे की हौद आहे? तिथे मेहनत करतायत नूलसर. आई गरम आहे रे. तिकडे आणि तिकडची विहीर आहे ती. कासव होतं ते पळालं आतमध्ये. झाडाला फणस बघा. ए लाला इधर फणस है, कितना बड़ा बड़ा है. खूप मोठे फणस आहे आणि काफा वाटतोय. फणसाची झाडं चिक्कार आहेत. फणस आहे, आंबा दिसतोय, करवंद पण आहेत, पण करवंद नसावीत. आपण आंघोळ करूया. ह्या विहिरीला आहे पाणी पण खराब आहे. ते खराब वाटते. मित्रांनो तुम्ही इथे पाहताय, आम्ही इथे आंघोळीसाठी थांबलोय. पाणी काढण्याने काढून घेतोय. ते शेड केले तिथे मी पाहताय कपडे धुवायला स्टेज केलाय. त्याच्या पुढे विहीर आहे, पण त्या विहिरीतलं पाणी थोडं खराब आहे. गडू वाटत होता. ती वर्तुळाकार विहीर आहे आणि इथे चौकोनी हौद टाईप. सकाळपासून माहित नव्हतं की इथे एवढं छान आहे, सुंदर आहे. माहित असतं इथेच मस्त आराम केला असता. माझ्या गावी आहे ना नांट्याला, म्हणजे वडिलांच्या गावी, तिथे पण असंच आहे. सेम टू सेम तुम्ही पाहिलं असेल तिथे आम्ही काजू काढलेले, आंबे काढलेले, सेम टू सेम असंच आहे. तर हे खूप जवळ आहे आणि माझ्या वडिलांच्या गावचं थोडं लांब आहे. तर मस्त वाटतं. जाते
चला आता मस्तपैकी थंड पाण्याने विहिरीची आंघोळ करणार आहोत, फ्रेश होणार आहोत. बरंच जमायला झालंय. सकाळपासून काय घडलं ते तुम्हाला सांगतो. सकाळी मी 6:15ला उठलो. संकेश आलेला, त्याला आंबेतला सोडलं. पुन्हा 6:15 पर्यंत घरी आलो. त्याच्यात झोप काय झालेला आहे. इथे तिकडे टाइमपास करता करता फ्रेश झालो. फ्रेश झाल्याच्या नंतर आपण नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर जे मी झोपलो ना ते आता उठलो 1:45 पर्यंत. तर आता हा नाही करता करता आपण आंघोळीला आलो. 2:30चं लग्न आहे तर आपल्याला रेडी व्हायचं. देख लिया पॉल भाई इधर पॉल भाई कटाल लेके भाग रहे हैं. कोई देख लिया पॉल भाई को. हमारे पाल भाई है. पॉल भाई चोरी करा. कटाल चोर भाग रहा है. उधर कटाल चोर भाग रहा है पॉल भाई. हाँ ऐसा उठा मत, शाप लगेगा. नारळ घुमाया रहेगा. आंघोळ झालेली आहे मस्त एकदम थंडगार. मजा येते. कुठेतरी या सवयी सुटल्यात पण आता या सगळ्या सवयी पुन्हा एकदा जोडाव्या लागतील, सुरुवात कराव्या लागतील. आलो ही वरती वाडी यांची आणि ही खाली नदी आणि विहीर. थोडा वेळात लग्न लागेल. असं रेडी होणार, लग्न लावणार. इथून फेमस आहे ना. खाऊन तो बाबा. जेवलात काय? हा जेवतो तेव्हा असू. ठीक आहे चालेल. हा नाही मिळतोय का? घातली जाते
तेव्हा कृपया कुणीही वधूवरांना उचलून घेऊ नये. तसेच ज्यांना कुणाला मंगलाष्टक म्हणायचे असेल तर ग्रामस्थांच्या परवानगीने या ठिकाणी आपण मंगलाष्टक म्हणू शकता. एक मंगलाष्टक झाली की मुलीच्या मामानी मुलीला लग्न मंडपात घेऊन यायचंय. शुभ मंगल शुभ मंगल सावधान स्वाती ग्रामो गणस्थितो दुसरी साईज आहे ना बॅगेट आहे दुसरी प्लास्टिक आहे. नाही 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 तू थांब. एक जगत जीवना सोन्याचे मणी ओविले भुजगुणी गोऱ्या शशांकानना पाचूचे पदक सळी करमणी श्रीदेवकी नंदना शुभमंगल मोठे दो दकटी फणी बरवा भारी शशी शोभतो कुशलायुपद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पै जन घागुरी ऋणझुणी प्रेमेवरा नाचतो ऐसा दे व गणेश तो वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल कस्तूरी तिलक ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे चमू तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान आलील घटी समीप नवरा घेओनिया वाघरा प्रियोक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्फटा ते धरा दृष्टवधूवरान करणे दोघे करा विउभी वाजंत्रे बहुगल्बलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान
वरदेव लग्नौ सुनिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मृगं स्मरामि सावधान वधूवराते चित्ती इष्टदेवते ते कुलदेवते ते श्री महागणपतीचे स्मरण करविदे सावधान अत्यासन्न सावधान अतिसुमुहूर्त मित्रांनो फायनली प्रणाली मॅडमचं आणि विशाल भाऊंचं लग्न झालेलं आहे. हे दोघांचं खूप सुंदर असं लग्न होतं. खूप दिवसापासून इच्छा होती की कोकणातलं असं लग्न बघायचं, कोकणात फिरायला यायचं, या हळदीचा या लग्न समारंभाचा आनंद घ्यावा आणि फायनली लग्न झालंय. खूप छान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे लग्न लावलं, तुम्ही पाहिलंच असेल. तर अशा प्रकारे आपण रेडी झालेलो आज आहे का. खूप गरम होत आहे, गरम तर होणारच. ते म्हणतात ना गरमी इज टेम्पररी बट स्वॅग इज परमनंट, असंच काही होतं. तर आता प्रेझेंट पॅकेट देणार आहोत, थोडा वेळ थांबू. अज्जू CNG टाकायला गेला त्या ड्रायव्हर सोबत, त्यामुळे इकडेच येतो. पाहू आता कधी येतोय. तर वाजलेत आता 3, मला वाटतं सगळं आवरेपर्यंत 4:30-5 तरी होतील. तर आता प्रेझेंट पॅकेट देऊ, बघूया. आता सगळ्या त्यांच्या विधी वगैरे होतील, त्याच्यानंतर रिसेप्शन होईल आणि वरात मला वाटतं संध्याकाळ आहे. पण उद्या ऑफिसला जायचं, त्यामुळे आपल्याला थांबता नाही येणार. थांबायचं होतं, म्हटलं आता एकदा सुट्टी मारून दापोली फिरायचं, पण लेट सी कसं काय होतंय. तर चला भेटू. आणि कसा वाटतं मी सांगा नक्की. अरे वा अरे वा. तर फायनली मित्रांनो लग्न झालंय, आता विधी चालू आहेत आणि आम्ही रिसेप्शनची वाट बघतो. की आपली मंडळी आता तयार झाली, सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला. इथे आहेत दर्शिता मॅडम आणि शीतल मॅडम. वा हा क्या बात आहे. इथे आमच्या सिद्धी मॅडम, शीतल मॅडम, दर्शिता मॅडम. खूप छान दिसतंय तिकडे. इथे चैताली मॅडम. ओ चैताली, ओ चैताली मॅडम, ओ चैताली मॅडम, ओ चैताली. अरविंद भाई, मेहुल, छोटू. बघू दे वगैरे काय झालं. आता हे पण ऍड झालं. छोटू भाई स्माइल प्लीज. अरे 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 छोटू भाई स्माइल प्लीज. अरविंद भाई, पाल भाई, मेहुल भाई आणि अभय. आणि इथे सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहेत. खूप सुंदर नटले ना, खूप छान दिसत मॅडम, खूप छान दिसत मॅडम. खूप गरम होत आहे. मजा आली लग्नाला. आता एवढं सगळं नटलं तर सगळ्यांचे असे सिनेमॅटिक शॉट तर झालेच पाहिजे. आता तुम्हाला 120 FPS मध्ये असे बार खाली येतील आणि सगळ्यांचे सिनेमॅटिक शॉट पाहायला मिळतील. I won't get a ball today. Got lost in the ball and A's. I'm flipping the balls, I'm flipping the on record, off record. I still count wins when they got it. On record, off record. I let them take advantage. I was wildin'. On record, off record deals. Tell them talk to Colin for the quote. On record, off record. I still want the act, not the ghost. ये किसका है? मेरा चला अभिनंदन मॅडम. अभिनंदन. चल जाऊया. चला प्रणव, चला काका. येतो येतो. चला मामा. कधी येणार आता ऑफिसला? तुम्ही कधी येणार?
हा चला का मस्त झाला प्रोग्राम एकदम. हा चल बने आता कधी बघ मुंबईला? एक हप्ता अजून. हा आता एक हप्त्यानंतर येईल. कॉलेजला सुट्ट्या. कॉलेजला सुट्ट्या इंटर्नशिप करायची जरा 1 महिना. हा चालेल चालेल. चला मग येतो. प्रणाली मॅम चल चला भाऊजी. आजचा ब्लॉग समाप्त झालाय. निघालोय आपण मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करत. 6 किलोमीटरला बाहेर शेनाळे फाट्याला लेफ्ट टाकणार आहोत. मंडनकडे पेट्रोल टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा रिटर्न मुंबईकडे. खूप छान झाला प्रोग्राम. खूप छान अशी फॅमिली होती. एक नंबर ज्या प्रकारे मॅनेज वगैरे केलं. आणि लग्नाच्या घरामध्ये मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपण पाहुणे म्हणून येतो तर आपण पण ते सगळं सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं. तर खूप छान झाला प्रोग्राम. प्रणाली मॅडम आणि विशाल भाऊजी यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचा संसार खूप फुलो. तर मित्रांनो आता वाकवली गाव सोडतोय. आता येईल शेनाळे फाटा. तर मित्रांनो 2 दिवसाची जर्नी होती. छोटीशी ऑफिसची मंडळी सगळी मॅडमच्या लग्नाला आलेली. खूप छान असा पारंपरिक लग्न बघितला. हळदीला खूप धमाल केली. गाजवली आहे. येणं असं काही कंपल्सरी नव्हतं पण हे सगळं अनुभवायला ना खूप धमाल येते. खास करून कोकणातलं काय असेल तर त्यासाठी म्हटलं चल जाऊन येऊया. थोडं कष्ट शरीराला देऊया पण ही मजा पुन्हा अनुभवता नाही येणार. तर हे सगळं असं. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडली असेल आजचं लग्न परत जसं आम्ही जंगलात गेलो हे सगळं. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आजूची गाडी आता मेहूल चालवते थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग पुन्हा येईल. तर चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, भटकंतीमध्ये, राईडमध्ये. निरोप घेतो मित्रांनो. बी सेफ, राईड सेफ. अरे काय सीन येतं बघ. असं किरण येत आहेत आणि सिद्धी मॅम एकदम झुमके घालून असं वाटतं ॲक्ट्रेस कोणतरी उठले. हा एकदम मेहंदी बिंदी काढून डायरेक्ट. ते पण गोदड्या घेऊन झोपले. सनसेट देख ना, क्या दिख रहा है.